काम नाही मला बोलायचं नाही असा कसा मेंटल झाला तर आमच्याकडे हल्ला करा आम्ही त्याचं मेंटल पण दूर करतो कशासाठी त्याला पाठीमाग कुणाचा हात आहे त्याच्या पाठीमाग ज्याचा हात आहे त्याला पण हजर करा गोरगरिबाचा त्याला दिसतो आंबेडकरांना किती जणांना दिले सगळे माळी कोळी समार कुंभार सगळ्याला सवलती दिल्या आम्हाला फक्त बोटाला कमी केलेलं आहे माहितीये का। मी काल बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला 4:30च्या दरम्यान गेल्याच्या नंतर हा भोसडीचा वर पुतळ्यावर चढला। मला आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी आहे काय याच्या हातामध्ये दगड होते आणि जेव्हा मी याला धरल्याच्या नंतर त्याला मी वरून खाली आणोस्तर त्यानं आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं। जर मी 5 मिनिटं जर गेलो नसतो तर त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखरणीपाशी तिथं आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली। या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर SP साहेबाला माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या 14 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे। प्रत्येक खेड्यात 30 ते 40 पोलीस पाहिजे आणि बाबासाहेब पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे। 24 घंटे संरक्षण बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी अवताल भोवताल एक मोटरसायकल ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब SP साहेबांना घेण्यात यावं। मी जर तिथं 5 मिनिटं जर उशिरा गेलो असतो आज आमची त्यानं मूर्ती ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो। खरं ही दुर्दैवी घटना आहे, संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमा रस्त्यावर उतरले। पोलीसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला की त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा। संविधान आमचे, संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय की आम्हाला आरक्षण पाहिजे। तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे? संविधान फोडण्यासाठी? काय केले बाबासाहेबांनी आमच्यासाठी? आमच्या समाजाला कमी केले पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांनी दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबाचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला? हे बरोबर नाही। आणि एकच माझी विनंती आहे, सगळ्या मुलं देखत सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा, स्वाधीन करा। SP हात आहे, नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी शहरातल्या नेत्याचा हात आहे आणि आमदार खासदाराचा हात आहे। आता महिलाच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या स्टॅच्यूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे। या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्या पुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हे एक झलक आहे। याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना, भारताचं एक पुस्तक, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या स्टॅच्यूची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायीतून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकर